सकाळ फॅमिली गावाकडचा अस्सल टेस्टी स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. आपण आपल्या चॅनलवरती गावाकडे बनवलेल्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी आणि गावाकडचा सुंदर असा निसर्ग दाखवत असतो. तर अशाच रेसिपी आणि आपल्या गावाकडचा सुंदर असा निसर्ग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपणच आपल्या गावाकडच्या लोकांना पुढे नेऊयात आणि दाखवून देऊयात. हा ते पण खूप काही करू शकतात. तर आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत, दम बिर्याणी. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 किलोची बिर्याणी बनवणार आहोत. तर 1 किलो कांदे लागणार आहे त्याच्यासाठी. 1 किलो कांदे आणि नंतर टोमॅटो लागतील एक 750 ग्रॅम टोमॅटो. त्याच्यानंतर पुदिना म्हणजे आपल्या आवडीनुसार पुदिना, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं समप्रमाणात, कोथिंबीर, दही 200 ते 250 ग्रॅम दही, 750 ग्रॅम तांदूळ आणि चिकन 1 किलो लागणार आहे. आपल्या 1 किलो चिकनला आपण 750 ग्रॅमच तांदूळ टाकतो. बिर्याणी मसाला 10 वाला पूर्ण 1 पुडी आणि सेम प्रमाणामध्ये मटन मसाला आणि आपली जी घरची साधी खायची मिरची आहे ना, ती मिरची 2-3 चमचे म्हणजे आवडीनुसार आपल्या. असं आपण हे सगळं आता व्यवस्थित कट करून वगैरे घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण चिकनमध्ये आता जे आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, मीठ हे सगळं मिश्रण बारीक करून आपण चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते प्लस मटन मसाला झाल्यानंतर एक आपला बिर्याणी मसाला, पूर्ण 10 वाली पुडी बिर्याणी मसाला झाल्यानंतर दोन्ही पण समप्रमाणात टाकायचं, मटन मसाला आणि बिर्याणी मसाला. त्याच्यानंतर मग आपली जी घरची मिरची आहे साधी, जो बुकना आपण म्हणतो, तो बुकना टाकायचा 2-3 चमचे. हळद टाकायची थोडी, एक कलर येण्यासाठी. नंतर धना पावडर जर आवडत असेल तर टाकायची, धना पावडर 1 चमचा आणि लाल मिरची झाल्यानंतर मग आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ते पूर्ण प्रत्येक पीसला ते मिश्रण जे आपण टाकलेलं आहे सगळं ते लागलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मीठ चवीनुसार, दही टाकणार आहोत 250 किंवा 200 ग्रॅम दही, म्हणजे आपल्या आवडीनुसार या रेंजमध्ये आपण टाकू शकतो. मग हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे इक्वली सगळीकडे ते लागलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे आपण ह्याला या मिश्रणाला आपण 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवूयात. म्हणजे मी शक्यतो वरच्या कप्प्यामध्ये ठेवते, म्हणजे जर वरच्या कप्प्यामध्ये ठेवलं तर 1 तास ठेवायचं आणि जर खालच्या वरचा कप्पा म्हणजे जो आपण बर्फ वगैरे बनवतो तो कप्पा, त्याच्यात ठेवलं तर 1 तास ठेवलं किंवा अर्धा पाऊण तास ठेवलं तरी चालतं. आणि जो नंतर खालचा जो आपण भाजीपाला वगैरे ठेवतो त्या कप्प्यामध्ये जर ठेवलं फ्रीजच्या तर मग 2 तास ठेवायचं. त्याच्यानंतर तोपर्यंत आपण जो त्याच्यासाठी लागणारा राईस आहे तो आपण शिजायला टाकूयात. त्याच्यासाठी त्या म्हणजे शिजून जेवढा राईस होईल त्या प्रमाणात एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर जो आपला खडा मसाला असतो त्याच्यामधलं, म्हणजे मी ही 10ची पुडी घेतली होती, ह्याचा आधी मी वापरला होता निम्मा मसाला आणि आता निम्मा त्याच्यामध्ये टाकला. म्हणजे तुम्ही सेपरेट टाकलं तरी चालेल नाही का. लवंग, मिरी वगैरे, शाही जिरा, तेजपत्ता, आणि मग ते व्यवस्थित हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. ते लाल झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी हे म्हणजे जास्तच टाकायचं शक्यतो, कारण की आपल्याला जो राईस आहे तो 80% शिजून घ्यायचा आहे. मग 80% शिजल्यानंतर आपण तो काढून घेणार आहे. नंतर परत आपण जेव्हा तो पातेल्यामध्ये टाकतो दमसाठी, मग तो जो 20% राहिलेला असतो आणि तो शिजतो. मग इथे आपण 750 ग्रॅम जे तांदूळ घेतलं होतं ते आपण ते पाणी गरम झाल्यानंतर म्हणजे पाणी उकळून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूयात 750 ग्रॅम. तांदूळ झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ हे थोडं जास्तच टाकायचं, कारण की आपण जेव्हा ह्याचं पाणी आपण नितळून घेतो तेव्हा ते मीठ त्याच्यामध्ये जातं आणि भातामध्ये त्याची कमी चव राहते.
तर मग आपण भात शिजायला टाकला तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊयात. कांदा एकदम जेवढं तुम्ही पातळ स्लाईसमध्ये कापताल तेवढं बिर्याणी आपली छान होणार आहे. तर आता कांदा एकदम पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा पूर्ण, आणि कांद्याचं टोमॅटो पण एकदम पातळ ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं. एकदम पातळ स्लाईस झाल्या पाहिजे टोमॅटोच्या. त्याच्यानंतर मग टोमॅटो आणि कांदा सगळं आपण कट करून घेऊयात, कोथिंबीर वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आपण कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तेल, म्हणजे आपण तेल जेवढं जास्त टाकू तेवढं आपली बिर्याणी जास्त म्हणजे छान होणार आहे. तर मग तोपर्यंत आपण हे जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीज करायला, ते थोडं त्याच्यामध्ये मी दही कमी पडलं होतं तर त्याच्यामुळे मी काढलं होतं. आता परत ते मिक्स करून दही आणि थोडा पुदिन्याचा पाला राहिला होता तो टाकून मी आता परत ते फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत आपण आमच्या जो पाठीमागचा जो निसर्ग आहे तो सनसेटचा टाईम झाला होता. तर मला निसर्ग खूप आवडतो, त्याच्यामुळे मला म्हणजे तुम्हाला पण आय थिंक सगळ्यांनाच आवडतो, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर सनसेट म्हणजे मला स्वतःला नशिबान समजते की मला रोजचं सनराईज सनसेट पाहायला भेटतो. तर हे आमच्या घरापाठीमागचं केळीचं झाड, त्याला केळी आले आहेत, आणि पपईचं झाड असं आहे. आम्ही सगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत. एखाद्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आजूबाजू सगळी झाडं आणि परिसर दाखवेल. त्याच्यानंतर आपला जो राईस आहे तो शिजत आलेला आहे. मग 80% शिजल्यानंतर त्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं मी काढून घेतलं आहे. आपल्याकडे ती पुरणाची चाळण असते, ही अशा प्रकारची जी चाळण असते, त्याने मी राईसमधलं जे उर्वरित पाणी आहे 80% शिजल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी राहतं, ते पाणी ओतून राईस साईडला करून घेतलेला आहे. आणि नंतर जो कांदा आहे ह्या अशा प्रकारे एकदम असा लाल करून घ्यायचा, ह्याच्यापेक्षा थोडा जास्त लाल केला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे त्याच्यामध्ये. जे आपले टोमॅटो आपण 750 ग्रॅम घेतले होते ते टोमॅटो एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून आपण कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकणार आहे. आणि कांदा आणि टोमॅटो पटकन लाल होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर ते लवकर हे होतं. जे आपण हे आपलं जे चिकनचं मिश्रण आपण फ्रीज करायला ठेवलं होतं ते आपण आता काढलं आहे बाहेर. थोड्या वेळ 5 मिनिटं बाजूला ठेवायचं, ते थंड झालेलं असतं. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो रेड झाल्यानंतर, लाल झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हे जे चिकनचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण सगळं ॲड केलं होतं. आता वेगळं असं ह्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही, कारण की आपण जे मीठ मिरची मसाला आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकून ते आपण भिजायला ठेवलं होतं. तर हे मस्तपैकी छान एकत्र करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं, कांदा टोमॅटो आणि जे मिश्रण होतं ते. त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. झाकण ठेवल्यानंतर मग आपण ह्याला 20-30 मिनटं लागतात शिजण्यासाठी. कढईमध्येच आपण शिजून घेऊयात. चिकन पूर्ण शिजून द्यायचा आहे 100%. त्याच्यानंतर आपल्याला चिकन आणि राईस एकत्र बसेल असं एवढ्या मापाचं पातेलं घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये खाली 2 पळ्या तेल टाकायचं, म्हणजे कसं पातेल्यामध्ये खाली लागत नाही. जे चिकन आपण आधी खाली टाकणार, दम बिर्याणी करणार आहोत, तर दम बिर्याणीमध्ये आधी खाली तेल टाकायचं 2 चमचे. आणि त्याच्यानंतर मग जे आपण हे शिजून घेतलेले चिकन वगैरे, कांदा टोमॅटो ते मिश्रण टाकायचं, पूर्ण सगळं टाकायचं, कारण की आपण दम बिर्याणी बनवत असल्यामुळे ते पूर्ण खाली असतं. थर बिर्याणी बनवली तर मग ह्याचा एक थर म्हणजे मिश्रणचा आणि राईसचा एक थर. त्याच्यानंतर वरनं राईस टाकायचा. आणि राईसमध्ये मग आपण हे अशा प्रकारचे आपण जे उलथणं असतं त्याने होल पाडून घ्यायचे, म्हणजे आणि त्या होलमध्ये आपलं जे गावरान तूप आहे घरचं ते टाकायचं. प्रत्येक होलमध्ये 1-1 चमचा टाकायचा, म्हणजे आपला राईस एकदम सुट्टा आणि खायला छान लागतो. हे टाकून घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर कलर येण्यासाठी, म्हणजे शक्यतो कलर टाकतात हिरवा आणि नारंगी, पण कलर मला आवडत नाही, त्याच्यामुळं मग मी तेलामध्ये किंवा तुपामध्ये अशा हळद मिक्स करून घेते
आणि ती पूर्ण अशी पसरून टाकायची पूर्ण राईसवरती, किंवा जे आपण जे उलथण्याने होल केले आहे त्या होलमध्ये जरी एक एक स्पून टाकला तरी तो सगळीकडे कलर लागून जातो. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यावरती असं पॅकबंद झाकण ठेवायचं. ते झाकणातनं वाफ जाऊ नये त्याच्यामुळे मी त्याच्यावरती पिठाचा डबा ठेवला आहे. मग ओझं काहीतरी वरती ओझं ठेवलं की मग ते हे होतं. अशा प्रकारे आपण आपली अशी सुंदर अशी बिर्याणी बनवलेली आहे. खूप झणझणीत आणि भारी झाली होती. अशाच आपल्या गावाकडच्या झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.